हे गाईज, वेलकम टू अंकितास हॅपीनेस. स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे लोक? तर असं काय व्ह्यू आहे सकाळचं माझ्या घराच्या बाहेरून. सो आता मी कचरा ठेवते आहे. जो माझं डेली रुटीन आहे, सकाळी उठल्याबरोबर आधी मी कचरा ठेवते आणि आता मी घेतला आहे ब्रश करायला. तर फटाफट आपण ब्रश करून घेऊ, मग मी दाखवेन तुम्हाला माझा डेली रुटीन मी काय करते. सो असं काय माझं ब्रश करून झालेलं आहे. आता मी हा कप काढते आहे, जेणेकरून मी गरम पाणी करेन आता ओव्हनमध्ये ठेवून. कधी कधी जर मी चहा बनवायला ठेवते तेव्हाच मी ते थोडंसं पाणी काढून घेते, नाही तर मी ओव्हनमध्ये गरम करून घेते. काय ते फटाफट होऊन जातं लगेच. तर मी सकाळी उठल्याबरोबर लगेच थोडंसं नॉर्मल पाणी घेते, गरम, जास्त गरम नाही घेत. असं काय माझं आजचं डे स्टार्ट झालेला आहे ऑलमोस्ट. आणि आता बघूया आपण बाहेर कसं काय वातावरण आहे. हा ॲक्च्युली 1 तारीखचा व्लॉग आहे. मी हे लेट एडिट करत आहे कारण माझी तब्येत खूप खराब झालेली मध्यंतर. सो मला शूट करता आलं नाही आणि हा माझा मोठा फर्स्ट व्लॉगच असणार आहे. तर तुम्हाला ह्याच्या पुढे रोज माझे व्लॉग्स दिसेल. सो हा आहे माझा डस्टबिन, जो नॉर्मली छोटावाला मी किचनमध्ये ठेवला आहे. तर मी उठल्याबरोबर ते पण मी प्लॅस्टिक ह्यामध्ये घालते, ज्याकरून किचनमध्ये जे पण स्वयंपाक होतो त्याचा कचरा मी आत टाकू शकते. आणि त्याच्यानंतर मी हे बघा झाडून घेतलं आहे ऑलमोस्ट. आता जरासं पुसून घेईन इथे. तर हा रोजचा रुटीन आहे माझा. तर रोज मी झाडू मारून पुसून बाहेर रांगोळी घालते, जेणेकरून खूप छान वाटतं सकाळी. आणि आता मी लावणार आहे माझ्या फेसला जे मी युजली लावते, माझं स्किन केअरसाठी यूज करते. तर आता बघूया माझं वजन किती आहे. तर आता मी चेक करते. सो अकॉर्डिंग टू दॅट मी मग ठरवेन कसं काय. आता माझं 77.05 आहे. तर बघूया डाएट वगैरे काहीतरी करून मग कसं काय कमी करता येईल हे चेक करू. तर गाईस, हे बघा मी रांगोळी अशी घातली आहे आज. तर आज नाश्त्याला बनणार आहे, तुम्हाला समजलंच असेल, कांदा पोहे. तर मम्मी आता बनवणार आहे कांदा पोहे. तर आम्ही असं काय बनवतो, तेल, मोहरी, मग त्यात जिरं थोडंसं टाकून कढीपत्ता याला चांगलं फ्राय करून घेतो. मग आम्ही घालणार कांदा मिरची त्यात. हे पण चांगलं आपण भाजून घेणार आणि त्यात मग टाकलेलं आहे बटाटे, जे काय पाण्यात ठेवलेले थोड्या वेळ. त्याच्या मग आम्ही आता टाकलं आहे मीठ, हळद त्यात. ते पण चांगलं मिक्स करून घेणार. एका बाजूला मी ठेवलं आहे चहा. आणि फायनली हे चांगलं भाजून झाल्यावर आता आम्ही ॲड करणार आहोत यात पोहे. सो पोहे ऑलरेडी आता आम्ही टाकलेलं आहे ह्यात. आणि फायनली आता ते शिजल्यावर आपण थोड्या वेळसाठी बंद करून ठेवणार डिश. तर आता असं काही पोहे दिसत आहेत. तर आता काय रेडी आहे आणि आता चहा पण रेडी आहे. तर असं काय आपलं पोहे दिसत आहेत मस्त. तुम्ही पण या खायला. तर हे होतं आजचा ब्रेकफास्ट आमचा, चहा आणि पोहे. तर तुम्ही पण नक्की या खायला आणि कमेंट सेक्शनमध्ये टाका की तुम्ही कसं बनवतात पोहे तुमच्या पद्धतीचे. तर असं काय होतं आमचं आजचं ब्रेकफास्ट. तर आज नवीन वर्ष आहे, तर मी काय ठरवलं आहे बाहेर जायचं थोडं. तर आता वाजतायत 9:30.
आणि आज बघूया बाहेर कसं काय वातावरण आहे. तर इथे पाऊस पडून गेलेला आहे आणि वातावरण एकदम मस्त छान झालेलं आहे. तर मी चालली आहे बाहेर आता कुठे चालली आहे तर थोडंफार भाजी वगैरे काय भेटलं तर घेऊन येणार आहे मी आता जाऊन. तर बघू काय काय भेटतं. कॅलेंडर पण घ्यायचं आहे नवीन वर्षाचं. तर फायनली कॅलेंडर खूप दिवस शोधत होती, फायनली आता भेटून गेलं. आणि आता परत आम्ही रिटर्न चाललो आहे. आज नवीन वर्ष आहे म्हणून ठरवलं काहीतरी न्यू स्टार्ट करायचं. तर हे बघा फुलं मला ऑलमोस्ट 20 रुपयाला भेटले स्टेशनकडं. छान होतं. आणि आज साईबाबाच्या देवळात पण आम्ही दर्शन घ्यायला गेलो फायनली.